राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज माफीची देखील घोषणा करण्यात आली, एकूण काय सांगा? आनंद आहे. शेवटी शेतकऱ्याचा राज्याचा कृषी मंत्री आहे. कृषी मंत्रीपेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं शेवटी शेतकऱ्याला किती शेतकरी अडचणीत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेतकरी अतिवृष्टी होते, कधी पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, त्यामुळे तो शेतकरी अडचणीत आहे. आणि ती अडचण असलेल्या शेतकऱ्याला एक भरीव अशी मदत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्रावहिनी पवार, आणि ज्यांची आज आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही, ते स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी यासाठी खूप पूर्वी प्रयत्न केले. आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांसाठी आज हा खूप मोठा एक निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याबद्दल कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या सर्वांचा आभार मानतो. आणि खूप चांगला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला. पीक कर्ज माफी असणार आहे, काही ज्या या 30 सप्टेंबर पर्यंत ज्या पीक कर्ज ज्याचे थकबाकी आहे त्या सर्वांना प्रत्येकाला 2 लाख रुपये, आणि जो रेग्युलर कर्जदार शेती कर्ज भरतो त्याला प्रोत्साहनपर 50,000 रुपये असा हा निर्णय घेतलेला आहे. आणि ही रक्कम निश्चित प्रकारे ही शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक गोष्ट आहे. विरोधकांनी या अर्थसंकल्पावरती सादर टीका देखील विरोधकांनी विरोधकाचं काम करायचं असतं. शेवटी ते त्यांचं कामच आहे. पण शेवटी हा अर्थसंकल्प खूप चांगला, सर्वांना गोरगरीब माणसाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे खूप चांगला अर्थसंकल्प या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी सादर केला. त्यामुळे फडणवीस साहेबांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कृषी मंत्री दत्ता भरणे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.